तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक आहे. नमस्कार मंडळी, मी श्वेता अँड वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल स्टोरीज विथ श्वेता. आज आम्ही निघालो होतो आमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला तुळजापूरला जायला. दादरवरून रात्री 9:30ची सोलापूरला जाणारी ट्रेन पकडली. सोलापूरला जायच्या स्लीपर तिकीट्स मी ऑलरेडी बुक केलेल्या होत्या. पहाटे सुमारे 5:30पर्यंत आम्ही सोलापूर स्टेशनला पोहोचलो. तिथून मग एक ऑटो रिक्षा करून आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि रूम बुक केली. सोलापूरमध्ये खूप सारे हॉटेल्स अवेलेबल आहेत. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही रूम बुक करू शकता. मी गेले होते माझ्या फॅमिलीसोबत, म्हणून अशी मोठीच रूम बुक केली ज्यात 3 माणसे एका रूममध्ये कम्फर्टेबली राहू शकतात. आजच्या प्रवासाचा टोटल खर्च मी व्हिडिओच्या शेवटला सांगेल बरं. लगेचच फ्रेश होऊन आम्ही निघाले आमच्या देवदर्शनाला. आम्हाला ज्या रिक्षावाल्याने सोडलं ना, त्याच्याशी डिस्कस करून मी एक कार बुक केली. माझी फॅमिली पण बघा देवदर्शनासाठी एकदम रेडी होऊन बसली आहे. गाडी आली आणि आम्ही सुरुवात केली आमच्या प्रवासाला. सोलापूरपासून साधारण 45 किलोमीटर अंतरावर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर स्थित आहे. मला तर खूप भूक लागली होती. मग या ड्रायव्हर काकांना सांगून एका हॉटेलमध्ये गेले आणि चहा नाश्ता केला. मग निघाले आमच्या प्रवासाला. कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे इथे खूप सारे भाविक हे आईच्या दर्शनासाठी पायी चालत निघाले होते. फायनली आम्ही पोहोचले मंदिराजवळ. आत मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या उतरून जावं लागतं. आत असे हॉल आहेत जे गाभाऱ्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला पार करून जावं लागतं. आतमध्ये अशी मोठीच्या मोठी रांग लागलेली होती. आम्ही सुद्धा रांगेतच उभे राहिले. महाराष्ट्रातील एक प्रमुख शक्तिपीठ म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर देवी भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचं ठिकाण आहे. कथेनुसार एकेकाळी मधु कैटभ नावाचे राक्षस पृथ्वीवर अत्याचार करत होते. देवांनी भगवतीला प्रार्थना केली आणि त्यावेळी तुळजादेवीने राक्षसांचा संहार करून धर्माचं रक्षण केलं. त्यामुळेच तिला तुळजाभवानी हे नाव प्राप्त झालं. असं म्हटलं जातं तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी आहे आणि त्यांनी आईच्या आशीर्वादातूनच स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. मंदिरात प्रवेश करताच तो होणारा घंटांचा नाद, अगरबत्तींचा सुगंध आणि देवीसमोर उभं राहिल्यावर जाणवणारी ती दिव्यता शब्दात काही मावतच नाही. त्या क्षणी असं वाटतं देवीसमोर नाही तर स्वतः शक्तीचं रूप उभं आहे आपल्या डोळ्यांसमोर. दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या आजूबाजूचा थोडा परिसर फिरून घेतला.
आणि अशा प्रकारे इथे आमचं तुळजापूरचं दर्शन संपूर्ण झालं. आणि आत्ता आम्ही निघाले आमच्या पुढच्या दर्शनासाठी, म्हणजे अक्कलकोटला जायला. याच्या पुढचा प्रवास आपण दुसऱ्या भागात बघूयात. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.